मी आहे अशा पद्धतीचा एक मेसेज जातो आणि त्यामुळे जर बघितलं तर ज्याला 1 लिटरची गरज आहे तो सुद्धा 10 लिटर किंवा 5 लिटर भरतोय. अशा लोकांना काय आव्हान करणार? नक्कीच हे बल्क बाईंग जे आहे पॅनिकमुळे होत आहे. तर मी नक्कीच नागरिकांना असं आवाहन करेन की पॅनिक होऊ नका. बल्क बाईंग करायची काही गरज नाही, कारण साठा किंवा जो काही आपल्याला इंधन पुरवठा आहे तो सुरळीत चालू आहे. त्याच्यामध्ये एकदम डिमांड आल्यामुळे थोडंसं फ्लक्च्युएशन्स येतात, परंतु आपल्याला असं साठा येणार नाही असं बिलकुल नाही. त्यामुळे बल्क बाईंग करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं मी विनंती. तुम्ही म्हटलात की वीकेंडला जास्त ताण येतो. वीकेंडला अशा पद्धतीचा ताण येऊ नये म्हणून काय प्रशासनामार्फत योजना केल्या जाणार? नाही, याच्यामध्ये प्रशासन, मी जसं सांगितलं, प्रशासन आणि कंपनी प्रतिनिधी यांच्याबरोबर आमचं कायम आम्ही समन्वय ठेवून आहोत आणि त्यांना आम्ही प्रायोरिटी पण द्यायला सांगितलेली आहे. आमचा पर्यटन जिल्हा असल्यामुळे आमच्याकडून जे मागणे पेट्रोल पंप धारक करतात तर आम्हाला प्रायोरिटी द्या असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे आणि त्यांनी देखील त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. अगदी शेवटी जनतेला काय आवाहन कराल की EVच्या गाड्या वापरल्या पाहिजेत किंवा पेट्रोल आहे त्या संदर्भात असं पॅनिक होऊ नका? दोन्ही गोष्टी आता इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या बाबतीत तर माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच आवाहन केलेलं आहे आणि सर्वांनी त्या अनुषंगाने, प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये आपल्याला वर्तनातील बदल दिसतच आहे. तर तशा पद्धतीने लोकांनी देखील ही नवीन एक जीवनशैली स्वीकारावी लागेल आपल्याला. ही ती जी सस्टेनेबल असेल, पर्यावरणाला पूरक असेल, तर त्या पद्धतीने लोकांनी इलेक्ट्रिकल व्हेकलचा वापर करणे आणि सार्वजनिक वाहतूक वापरणे, कार पुलिंग किंवा बाईक पुलिंग अशा गोष्टी नक्कीच त्यांनी करायला हव्यात. आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगते की पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. साठा आपल्याकडे आहे. त्यानंतर आपल्याकडे जो पुरवठा आहे तो देखील सुरळीत राहण्यासाठी आम्ही पुरेपूर लक्ष ठेवून आहोत. बल्क बाईंग आणि पॅनिक बाईंग लोकांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.